चाकरमानी सुटण्याची ही वेळ आहे। अशातच पाऊसही सुरू झाला, वादळी वाराही सुरू आहे। मध्य रेल्वेला त्याचा मोठा फटका बसला। मुलुंड ठाणेच्या दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। तर वडाळा आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग्स कोसळली आहे। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। तर आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। नमस्कार सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आता सध्या मध्य रेल्वेची काय अवस्था आहे? मध्य रेल्वेवरती मध्ये एक जो वैयक्तिक असतो तो अप अँड डाऊन सेफ्टी प्रिकॉशन म्हणून लाईनची मुवमेंट आपण बंद केलेली आहे। आपण सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या टू लाईननी काढतो आहोत, फास्ट लोकल लाईनने आपण सगळ्या गाड्या चालवतो आहोत। आपण इव्हन प्रवाशांच्या सोयीसाठी मेडिसिन पण आणि जी लोकल प्रवासी आहे आपण करतो आहोत। आपण जर पहा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रवाशांना आपण अभिनंदित आहोत की इच्छित जी नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। मध्य रेल्वेचे PRO स्वप्नील लीला आपल्याशी बोलत होते। तर आता मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती धीम्या गतीवर मार्गावरची वाहतूक ही फास्ट मार्गावर सध्या वळवण्यात येत आहे। मात्र तरी सुद्धा मध्य रेल्वेला या पावसाचा फटका बसलाय। दादर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झालेली आहे। तर वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळली आहे। तर मध्य रेल्वेची वाहतूक आपण पाहतो की मुलुंड ते ठाणे या दरम्यान वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पुढील 24 तासामध्ये मुंबईमध्ये आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली। सध्या सगळ्या मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर अशी गर्दी पाहायला मिळते। चाकरमानी सुटण्याची ही वेळ आहे आणि अशात मध्य रेल्वेला त्याचा फटका बसलाय। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावरची प्रवाशांची ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। तर धीम्या मार्गावरच्या गाड्या ज्या आहेत त्या फास्ट मार्गावरून ज्या आहेत त्या वळवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या PROंकडून देण्यात आली आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळली आहेत। त्यामध्ये काही लोक अडकल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे।